आप सभी को मराठी समझ में आती है? नहीं आती तो सीख लेना, कोई दिक्कत नहीं. तर माझं नाव आहे मयूर, राईट. आता मला सांगा की मयूरचं मिनिंग काय आहे. इथं माहिती आहे कोणाला मयूर म्हणजे काय? मोर. पिकॉक, बरोबर. आता माझ्याकडे बघा, कोणत्या अँगलने मी मयूर दिसतो? मोर दिसतो. सारखं दिसायला आहे ना, मोरासारखे पंख आहे आणि थोडेफार जे पंख डोक्यावरती आहेत ते आता उडायला पण लागलेले आहेत. तर आता करायचं काय? आणि त्याच्यात माझे मित्र मला बघून एक छोटंसं मराठी गाणं पण म्हणतात. मोरा रे मोरा काय तुझा तोरा, रंगीत पिसारा डोक्यावर तुरा. अरे म्हटलं आहे ते तर राहू द्या, कशाला तुम्ही त्याला नाट लावताय. पण हा प्रॉब्लेम माझा एकट्याचा नाही आहे, आपल्या सर्व पॅरेंट्सचा आहे. कारण की ही चूक पॅरेंट्सची असते. म्हणजे चूक नाही म्हणता येणार, ते इमोशनल असतात आपलं नाव ठेवताना. ते बिंदास नावं ठेवतात, ते ज्या इमोशनमध्ये असतील त्यावेळेस ते नावं ठेवतात. असं एक नाव एकदम कॉमन असतं, ते म्हणजे सोन्या. आता त्यांना वाटतं की बा सोन्या नाव ठेवल्याने आपला जो मुलगा आहे हा सोन्यासारखा तेजस्वी राहील. पण तोच सोन्या जेव्हा मोठा होतो आणि माती खातो, मग तेव्हा पॅरेंट्सला कळतं नाही आपल्याकडून चूक झाली. चूक नाव ठेवण्याची नव्हती, बाकी तुम्ही समजून घ्या. सेकंड असं आहे की काही पॅरेंट्स खूप देवध्यानी असतात, ते आपल्या मुलांचं नाव ठेवतात. जसं की राम इज अ व्हेरी ग्रेट गॉड, काही त्याच्यात डाऊट नाही आहे. मर्यादा पुरुषोत्तम आहे, सर्व काही आहे. त्यांना वाटतं की आपला मुलगा असंच काहीतरी निघेल म्हणून ते मुलाचं नाव ठेवतं राम. पण हा जेव्हा राम मोठा होतो आणि दारूच्या गुत्त्यावरती जातो आणि पबमध्ये जाईल आणि मग दारू हातात घेईल, वरतून गाणं पण म्हणाल. कोणतं? दम मारो दम मिट जाए हम, बोलो सुबह शाम, हरे कृष्णा हरे राम. आता हे सर्व तो वरचा जो राम आहे ना, ते बघतो सगळं. तो काय करतो, याने जे आता गाणं म्हटलंय ना त्याच्या पहिल्या 2 लाईन एकदम सिरियसली घेतो. ते म्हणजे दम मारो दम आणि मिट जाए हम. तिकडे त्याने त्या 2 लाईनी सिरियसली घेतल्या आणि या रामाचा राम सत्य झाला. असं जे एक कॉमन नाव आहे देवाचं, ते म्हणजे कृष्णा पण खूप ग्रेट गॉड आहे, ऑलराऊंडर आहे, सर्व गुण संपन्न आहे तो, है ना. त्याच्याकडे युद्ध कला, बौद्धिक कला, संगीत कला, सगळ्या कला आहे त्याच्याकडे. बरेचसे पर्यंत आपल्या नाव होतं कृष्ण की हा मोठा जाऊन पण असा सर्व गुण संपन्न होईल. पण प्रॉब्लेम कुठे येतो, आपला कृष्ण जेव्हा मोठा होतो तर त्याला एकच कला दिसते, ते म्हणजे गोपिका जमवण्याचं. त्याला मॉडर्न भाषेत आपण गर्लफ्रेंड्स म्हणू शकतो. त्यात पण एक ट्विस्ट आहे. ट्विस्ट असा आहे की तो जो कृष्ण आहे ओरिजिनल, त्याच्या स्वभावामुळे गोपिका त्याच्याकडे येतात आणि याच्याकडे जे गोपिका येतात त्याला फक्त चुना लावण्यासाठी येतात, चुना लावून निघून जातात. एकच क्वालिटी भेटते, ती पण एकदम थर्ड क्लास. चला, हे झालं देवांचे नावं. थोडंसं आपण जर मागच्या जनरेशनकडे गेलो आणि ग्रामीण भागात गेलो, एक कॉमन नाव दिसतं तुम्हाला, खास करून मराठी ग्रामीण भागात असतं, ते म्हणजे गोट्या. आता हे नाव जेव्हा मी ऐकलं गोट्या, मला पहिला प्रश्न पडला, पॅरेंट्सला कसं काय आपल्या मुलांना गोट्या म्हणावं असं वाटत असेल. मग मी त्याच्यावरती थोडं संशोधन केलं. मग मला असं कळालं की कदाचित पॅरेंट्सला गोट्या जास्त आवडत असतील. तुम्ही दुसरा काही विचार करू नका, जे तुमच्या हातात आहे ते माझ्या डोक्यात पण नाहीये. तर गोट्या म्हणजे कोणत्या? लहानपणी सगळेजण गोट्या खेळले आहेत का? कंचे खेळो आप बीच, हाँ उसको मराठी में गोट्या बोलते. तर गोट्या तर असा हा नावांचा प्रॉब्लेम आहे. मी परत माझ्या नावाकडे येतो. माझं नाव आहे मयूर आणि त्याचा अर्थ आहे पिकॉक, मोर, जे काही आहे ते. हे जे नाव आहे हे मला आवडत नाही असं माझ्या मम्मीला कळालं. एक दिवस ती माझ्याकडे आली आणि म्हणाली मयूर. मी म्हटलं, मी तिच्याकडे बघितलंच नाही, कारण मी तिच्याकडे बघू शकत नाही. आणि मग नंतर ती म्हणे की बेटा. म्हटलं हां मम्मी. म्हणे तू नाराज नको हो, तुझं नाव जरी मयूर असलं ना म्हणे. मग ती थोडं स्पिरिच्युअल पद्धतीने समजायला लागली. म्हणे की तुझी रास आहे ना म्हणे, राशी समजतो ना, राशी, हां तुझी रास आहे म्हणे सिंह, लिओ. आतापर्यंत जो मी माझ्या नावाने ढिंडोरा पिटत होतो ना बेडकासारखा, माझ्या बेडकाचा बैल झाला आता.
कारण की सडनली मला तर कोणी जनावर म्हटलं मला राग येईल, तर मला ते डायरेक्ट म्हणते तू लायन आहे म्हणे. मी खुश, माझ्या डायरेक्ट छातीचे बटन तुटले. त्याच्यामुळे तिने असं सांगितलं. आणि माणसाची ह्युमॅनिटी अशी आहे ना, इथे इतके जण बसले का म्हटलं तू डुक्कर आहे, तू कुत्रा आहे, राग येईल. त्याला म्हटलं ते तू टायगर आहे, लायन आहे, तू इथे मला पप्पी देऊन जाईल. हा एक मोठा हे असतं. तर त्या जो बेडकाचा बैल झाला ना, तो जास्त वेळ टिकला नाही. कारण की तिकडनं मी फक्त इतकं म्हटलं की मी बेडकाचा बैल झालेलो आहे. आणि कोणतरी मला मागून म्हणतं की नाही तो बेडकाचा बैल नाही, तो बायकोचा बैल आहे म्हणे. थँक्यू. आय होप की तुम्हाला माझी फर्स्ट अटेम्प्ट जो होता कॉमेडी तो आवडला असेल. थँक्यू.